हॅलो, आय एम डॉक्टर मोहिनी चिखलांडे. वेलकम टू क्रियाशारीर लेक्चर सिरीज. आजच्या लेक्चरमध्ये आपण उपधातू हा जो टॉपिक आहे त्याबद्दल अभ्यास करणार आहोत. उपधातू हा जो टॉपिक आहे तो क्रियाशारीर पेपर 2 मध्ये दिलेला एक पॉइंट आहे. या टॉपिकवरती युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, तर जो काही क्वेश्चन पेपरचा ब्लूप्रिंट दिलेला आहे NCSMने, एक युनिव्हर्सिटी एक्झामचा पेपर कसा असणार आहे या संदर्भात कोणत्या पॉइंटवर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहेत, असा एक ब्लूप्रिंट किंवा कोणत्या टॉपिकवर काय प्रश्न विचारले जाऊ शकतात, MCQ कोणत्या टॉपिकवर येऊ शकतात, SAQ कोणत्या टॉपिकवर येऊ शकतात, हे सांगितलेलं आहे. तर त्यामध्ये उपधातू हा जो टॉपिक आहे हा युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये MCQ, SAQ आणि LAQ पॉइंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तीनही प्रकारचे प्रश्न या टॉपिकवर विचारले जाऊ शकतात. तर आता उपधातू म्हणजे काय? जसं आपल्याला माहिती आहे की शरीर जे आहे ते त्रिदोष, सप्तधातू आणि त्रिमल यापासून बनलेलं आहे. म्हणजेच दोष, धातू आणि मल यापासून शरीराची निर्मिती झालेली आहे. मग शरीरामध्ये एवढेच 3 घटक आहेत का? तर नाही. या 3 घटकांबरोबर अजून काही शरीरामध्ये असे घटक आहेत ज्यामुळे शरीराची जी काही क्रिया आहे किंवा जे काही शरीर रोजच्या जीवनात काम करणार आहे, ह्या सगळ्या क्रिया सुरळीतपणे पार पडतात. तर हे असे दोष, धातू, मल यांच्या व्यतिरिक्त असणारे जे काही शरीरामध्ये असे घटक आहेत त्यांना आपण उपधातू म्हणतो किंवा त्यांना त्या घटकांपैकी एक घटक म्हणजे उपधातू. म्हणजे दोष, धातू, मलांपासून शरीर बनलेलं आहे, पण सोबतच असे काही अजून फॅक्टर्स, असे काही अजून शरीर घटक आहेत ज्याच्यामुळे शरीर हे व्यवस्थितपणे आपल्या क्रिया सुरळीतपणे पार पाडू शकतं. तर त्यापैकीच एक जो घटक आहे, शरीर घटक किंवा फॅक्टर, तो म्हणजे उपधातू. तर उपधातूची व्याख्या काय आहे? धातुभ्यश्च उपजायन्ते इति उपधातवः. म्हणजे ज्या शरीर घटकाची निर्मिती धातूंपासून होणार आहे, धातुभ्यश्च म्हणजे धातूंपासून, उपजायन्ते म्हणजेच ज्यांची उत्पत्ती होणार आहे, निर्मिती होणार आहे, असे जे शरीर घटक आहेत त्यांना आपण इति उपधातवः म्हणजेच शरीरामध्ये असे शरीर घटक किंवा ज्यांची निर्मिती धातूंपासून होणार आहे त्यांना आपण उपधातू, नावामध्येच आहे उपधातू, तर धातूंपासून ज्यांची निर्मिती होणार आहे त्यांना आपण उपधातू असं म्हणणार आहोत. तर उपधातू कोणते कोणते आहेत? तर चरक संहिता, चिकित्सा स्थान, अध्याय 15 म्हणजे ग्रहणी चिकित्सेमध्ये आपल्याला एक रेफरन्स बघायला मिळतो उपधातूंशी संदर्भात. रसात स्तन्यम ततो रक्तम, अश्रुजाः कंडराः शिराः, मांसात वसा त्वचाः षट्च, मेदसाः स्नायू संभवाः. म्हणजेच काय सांगितलेलं आहे? इथे 4 धातूंचा उल्लेख आहे. रसधातू, अश्रुज म्हणजेच रक्तधातू, मांसधातू आणि मेदधातू. म्हणजे चरक संहितेमध्ये 4 धातूंचे उपधातू सांगितलेले आहेत. रसात स्तन्यम ततो रक्तम म्हणजे रसधातूचा उपधातू काय आहे? स्तन्य आणि रज. तर ह्या प्रत्येक उपधातूबद्दल आपण डिटेल अभ्यास करणार आहोत. इथे आपल्याला फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की उपधातूंचा रेफरन्स कुठे आलेला आहे? चरक संहिता, चिकित्सा स्थान, अध्याय 15 ग्रहणी चिकित्सेमध्ये उपधातूंविषयी उल्लेख केलेला आपल्याला बघायला मिळतो. तर यामध्ये जो काही रेफरन्स आहे तो 4 धातूंशी संदर्भात आहे. रस, रक्त, मांस आणि मेदधातू. तर रसधातूचा उपधातू सांगितलेला आहे स्तन्यम ततो रक्तम म्हणजे स्तन्य आणि रज हे रसधातूचे उपधातू सांगितलेले आहेत. अश्रुजाः कंडराः शिराः, अश्रुज म्हणजेच रक्तधातूलाच अश्रुज हा देखील पर्याय सांगितलेला आहे. तर रक्तधातूचे उपधातू काय आहेत? शिरा आणि कंडरा. म्हणजे शिरा आणि कंडरा हे रक्तधातूचे उपधातू आहेत. तर आता इथे आपण जर श्लोक बघितला तर इथे लिहिलेला आहे रसात स्तन्यम ततो रक्तम, अश्रुजाः म्हणजे 2 वेळा रक्त रक्त येऊ शकत नाही, त्यामुळे रक्तम नंतर अश्रुजाः रक्ताचा पर्याय वापरलेला आहे. पण इथे येणारा हा रक्त हा जो शब्द आहे हा रक्त धातू नसून तो रजा संदर्भात वापरलेला आहे. रज या उपधातूला रक्त असा शब्द वापरलेला आहे, त्यामुळे रक्त धातूचा उल्लेख करत असताना मात्र अश्रुज असा शब्द वापरलेला आहे. तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे
रसधातूचा उपधातू आहे स्तन्य आणि रज. रक्तधातूचा उपधातू आहे सीरा आणि कंडरा. पुढे मांस धातूचा उपधातू काय सांगितलेला आहे? वसा आणि षटत्वचा. म्हणजे वसा आणि षटत्वचा. षटत्वचा म्हणजे काय? तर त्वचेचे जे काही 6 प्रकार सांगितलेले आहेत, 6 लेयर्स आहेत, त्यांना आपण षटत्वचा म्हणणार आहोत. तर मांस धातूचे उपधातू म्हणजे मांस धातूपासून यांची निर्मिती होणार आहे. कशाची? वसा. म्हणजेच काय म्हणू शकतो आपण त्याला, की लिपिड किंवा एक प्रकारचं जे स्निग्ध घटक द्रव्य आहे शरीरामधलं, तो ओमेंटम ज्याला आपण म्हणू शकतो, म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी किंवा आपल्याला एक आयडिया येण्यासाठी. तर मांस धातूपासून निर्माण होणारे उपधातू कोणते आहेत? वसा आणि षटत्वचा. म्हणजे 6 प्रकारच्या त्वचा आणि वसा हे मांस धातूचे उपधातू सांगितलेले आहेत. पुढे काय सांगितलेलं आहे? मेदसाह स्नायू संभवाः. मेद धातूचा उपधातू सांगितलेला आहे स्नायू. म्हणजेच 4 धातूंचे उपधातू आपल्याला या श्लोकमध्ये बघायला मिळतात. रसधातूचा उपधातू आहे स्तन्य आणि रज. रक्तधातूचा उपधातू आहे सीरा आणि कंडरा. मांस धातूचा उपधातू सांगितलेला आहे वसा आणि षटत्वचा. आणि मेद धातूचा उपधातू सांगितलेला आहे स्नायू. म्हणजे या पर्टिक्युलर धातूंपासून या स्पेसिफिक उपधातूंची निर्मिती ही होणार आहे. म्हणजे असे शरीर घटक जे धातूंपासूनच निर्माण होतात त्यांना आपण उपधातू म्हणतो. तर हे 4 धातूंबद्दल आपण बघितलं, रस, रक्त, मांस, मेद. तर मग पुढचे जे काही 3 धातू आहेत, अस्थि, मज्जा, शुक्र, त्यांना उपधातू नाही आहेत का? तर त्यांचा रेफरन्स चरक संहितेत आलेला नाहीये, पण शारंगधर संहितेमध्ये मात्र आपल्याला पुढच्या 3 धातूंचा उपधातूंबद्दल उल्लेख आलेला बघायला मिळतो. शारंगधर संहितेतला पूर्वखंड जो आहे त्यातला 5वा अध्याय, तिथे आपल्याला हा रेफरन्स बघायला मिळतो. स्तन्यम रजश्च नारीणाम काले भवती गच्छति. म्हणजे स्तन्य आणि रज हे रसधातूचे उपधातू जे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. शुद्ध मांस भवाहा स्नेहाहा सा वसा परिकीर्तिता. मांस धातूचा उपधातू वसा सांगितलेला आहे. स्वेदो दंतास्तथा केशास्तथैव ओजश्च सप्तमम. आणि इथे मेद धातूचा उपधातू स्वेद सांगितलेला आहे. हा एक वेगळा पॉइंट आपल्याला MCQ किंवा AIPGT सारख्या ज्या PG एंट्रन्स एक्झाम आहेत अशा पॉइंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहे. शारंगधर संहितेनुसार मेद धातूचा उपधातू स्वेद सांगितलेला आहे. त्याच्यानंतर दंत हा अस्थि धातूचा उपधातू सांगितलेला आहे. केश कशाचा? मज्जा धातूचा उपधातू सांगितलेला आहे. आणि शुक्र धातूचा उपधातू हा ओज सांगितलेला आहे. अशा प्रकारे 7 धातूंचे उपधातू, सप्त उपधातवाः म्हणजे 7 धातूंचे उपधातू इथे सांगितलेले आहेत. हे आपल्याला लक्षात ठेवायचे. म्हणजेच काय, आतापर्यंत आपण चरक संहितेनुसार बघितलं की रसधातूचा उपधातू स्तन्यरज, रक्तधातूचा उपधातू सीरा कंडरा, मांस धातूचा उपधातू वसा आणि षटत्वचा, मेद धातूचा उपधातू स्नायू हे चरकांनुसार. पण शारंगधर संहितेमध्ये मेद धातूचा उपधातू स्वेद सांगितलेला आहे, म्हणजे स्वेट. अस्थि धातूचा उपधातू दंत, मज्जा धातूचा उपधातू केश आणि शुक्र धातूचा उपधातू ओज सांगितलेला आहे. तर हे अतिशय महत्वाचं आहे. हा पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे की शारंगधर संहितेनुसार अस्थि, मज्जा, शुक्र या 3ही धातूंचे उपधातू काय सांगितलेले आहे. पुढे हे जे उपधातूंबद्दल आपण अभ्यास करत आहोत यांचं आपल्याला ज्ञान असणं किंवा यांची आपल्याला माहिती असणं का इम्पॉर्टंट आहे, काय हे महत्वाचं आहे, आपल्याला उपधातूंबद्दल जी काही इन्फॉर्मेशन आहे ती माहीत असणं का गरजेचं आहे. तर प्रत्येक धातूच्या चयापचय क्रियेमध्ये त्या उपधातूंचं पोषण होत असतं. म्हणजे जेव्हा धातूंची निर्मिती होत असते त्याच वेळी इथे त्याच धातूपासून उपधातूची निर्मिती होत असते. त्यामुळे जेव्हा पण धातूंमध्ये काही विअर अँड टिअर मेकॅनिझम होत असतं अशा वेळेला तिथल्या उपधातूंवर देखील त्याचा परिणाम आपल्याला होताना बघायला मिळतो. म्हणजेच काय, तर धातूंच्या पोषणावर उपधातूंचं पोषण अवलंबून असल्यामुळे धातूंची जर वृद्धी झाली किंवा क्षय झाला तर त्याचा परिणाम म्हणून आपल्याला उपधातूंच्या देखील पोषणावर तो रिझल्ट बघायला मिळतो. म्हणजेच जर एखाद्याची निर्मितीच धातूपासून झालेली आहे तर ऑब्व्हियसली धातूमध्ये जे काही बदल होतील त्याचा परिणाम आपल्याला उपधातूंवर बघायला मिळणार आहे. कशा पद्धतीने? जर रक्तधातूचा क्षय झाला
म्हणजे शरीरामध्ये रक्तधातूचं प्रमाण कमी झालं तर काय होणार आहे, रक्तधातूपासून त्याचे उपधातू कोण तयार होणार आहेत, सिरा आणि कंडरा. जर रक्तधातूच कमी असेल शरीरामध्ये तर ऑब्व्हियसली त्याचा परिणाम त्याच्या उपधातूंवरती होणार आहे. म्हणूनच आपल्याला रक्तधातूच्या क्षयामध्ये सिरा शैथिल्य म्हणजे जे वेन्स असतात त्यांच्यामध्ये एक शिथिलता आपल्याला बघायला मिळते. म्हणजे त्यांची इलॅस्टिसिटी जी आहे ती लूज झालेली आपल्याला बघायला मिळते. तर हे काय आहे, तर धातूंपासूनच उपधातूची निर्मिती होते. त्यामुळे धातूंमध्ये काहीही बदल झाले, जर धातूंची वृद्धी झाली किंवा क्षय झाला तर त्याचा परिणाम आपल्याला त्या त्या पर्टिक्युलर उपधातूंवर बघायला मिळतो. जसं आपण बघितलं की रक्तधातूच्या क्षयामध्ये सिरा शैथिल्य हे लक्षण बघायला मिळतं, कारण रक्तधातूचा उपधातू सांगितलेला आहे सिरा आणि कंडरा. पुढे अस्थिक्षयामध्ये देखील आपल्याला दातांचं बिघडलेलं आरोग्य बघायला मिळतं. का, तर अस्थिधातूंचा उपधातू शरंगर संहितेमध्ये दंत सांगितलेला आहे. त्यामुळे बऱ्याचदा जर तुम्ही बघितलं असेल, जर अस्थिक्षय असेल म्हणजे पोरोसिस असेल किंवा वयापरत्वे वयामानानुसार वार्धक्यामध्ये जर अस्थिक्षय झालेला असेल तर त्या व्यक्तींमध्ये आपल्याला दातांशी रिलेटेड काहीतरी प्रॉब्लेम्स बघायला मिळतात. मग आता जर तुम्ही बघितलात वार्धक्यामध्ये म्हणजे वृद्धावस्था असेल तर ऑब्व्हियसली तिथे अस्थिधातूचा क्षय होणार आहे. का, तर वार्धक्य अवस्थेमध्ये वात दोषाची वृद्धी असणार आहे. आपल्याला आश्रयी भाव माहिती आहे, आपण तो अभ्यास केलेला आहे. जर वातदोष शरीरामध्ये वाढला तर अस्थिधातूचा क्षय होतो, ते इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. त्यामुळे वृद्धावस्थेमध्ये कोणत्या दोषाचं प्राबल्य असणार आहे, तर वृद्धावस्थेमध्ये वातदोष हा अधिक वाढलेला आहे. त्यामुळे त्याचा परिणाम म्हणून अस्थिक्षय होणार आहे. तर अस्थिक्षय जर झाला तर अस्थिधातूचा उपधातू कोण आहे, दंत. तर त्याचा परिणाम आपल्याला दातांवर बघायला मिळतो. म्हणूनच जे वृद्ध लोक असतात त्यांच्या आपल्याला बऱ्याचदा त्यांचे दात पडलेले किंवा त्यांना डेंटल प्रॉब्लेम्स आहेत हे कंप्लेंट ते बऱ्याचदा सांगत असतात, कारण त्यांच्या शरीरातला अस्थिधातू जो आहे त्याचा क्षय झालेला आहे. त्यामुळे त्याचा परिणाम म्हणून अस्थिधातूचा उपधातू जो आहे दंत, त्याच्यावर आपल्याला हे सगळे लक्षणं किंवा हे कंप्लेंट्स बघायला मिळतात. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचे. पुढे उपधातूंच्या विकृतीमुळे जर मूळ धातूवर चिकित्सा केली गेली तर उपधातूजन्य विकृती देखील कमी होऊ शकते. म्हणजे जर सपोज उपधातूंमध्ये आपल्याला काहीतरी बिघाड झालेला दिसतोय किंवा उपधातूंची विकृती झालेली दिसते तर आपल्याला चिकित्सा कोणाची करायची आहे, तर त्याच्या मूळ धातूची जर आपण चिकित्सा केली तर ऑटोमॅटिकली उपधातूंची चिकित्सा ही होणार आहे, कारण उपधातूंची निर्मितीच धातूंपासून झालेली असणार आहे. त्यामुळे जर समजा आता स्तन्य वर्धन करायचंय, जर प्रसूती झाली, डिलिव्हरी झाली आणि एखाद्या मातेला जर दूध येत नसेल, स्तन्य निर्मिती व्यवस्थित होत नसेल, स्तन्याचं पाहिजे तितकं प्रमाण जर शरीरामध्ये तयार होत नसेल तर अशा वेळेला काय आपण सजेस्ट करतो अशा लॅक्टेटिंग मदरला, तर आपण तिला रसधातूवर्धक आहार देतो किंवा औषधं देतो. का, तर रसधातूचा उपधातू सांगितलेला आहे स्तन्य आणि रज. त्यामुळे जर स्तन्य क्षय असेल म्हणजे जर ब्रेस्ट मिल्क वाढवायचं असेल तर आपण त्या लॅक्टेटिंग मदरला तिच्या रसधातूवर काम करणारी अशी औषधं, रसधातूला पोषण देणारा असा आहार आपण तिला घ्यायला सांगतो. तर हे का सांगतो आपण, जर रसधातू उत्तम तयार झाला तर ऑटोमॅटिकली त्याचे जे उपधातू आहेत स्तन्य आणि रज ते उत्तम तयार होणार आहेत. त्यामुळे स्तन्य जर वाढवायचं असेल, ब्रेस्ट मिल्कचं प्रमाण जर वाढवायचं असेल, त्याची क्वालिटी जर वाढवायची असेल तर आपल्याला चिकित्सा करत असताना त्याच्या मूळ धातूवर चिकित्सा करणं अपेक्षित आहे. जसं आपण रसधातूवर्धक आहार किंवा औषध त्या लॅक्टेटिंग मदरला सजेस्ट करणार आहोत किंवा आपण तिला प्रिस्क्राईब करणार आहोत. तर हे काय आहे, तर धातू आणि उपधातूंचा संबंध असल्या कारणाने आपल्याला चिकित्सा जरी करायची असेल उपधातूंची तर आपल्याला चिकित्सा करत असताना मूळ धातूवर चिकित्सा करणं अपेक्षित आहे. त्यामुळे उपधातूंचं ज्ञान असणं हे गरजेचं आहे की नक्की कोणत्या धातूंचा उपधातू काय आहे. त्यानुसार आपण जेव्हा पेशंट्स क्लिनिकमध्ये येतात तेव्हा आपल्याला त्या अनुषंगाने चिकित्सा करावी लागते. पुढे हे धातू आणि उपधातू आपण बघत आहोत, पण त्याच्यामध्ये काही डिफरन्स आहे का, त्यात काही फरक आहे का, भेद आहे का, तर येस, धातूंची निर्मिती कधी होते, गर्भावस्थेमध्ये होते, पण उपधातू जे आहेत त्यांची निर्मिती मात्र जन्मानंतर होते. म्हणजे गर्भावस्थेत युटेराईन फेजमध्येच, युटेराईन स्टेजमध्येच
धातूंची निर्मिती होते, जे सप्तधातू आहेत रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र या 7ही धातूंची निर्मिती गर्भावस्थेमध्येच होणार आहे. पण उपधातूंची निर्मिती मात्र जन्मानंतर होते. जसे की दंत हे जे अस्थि धातूचा उपधातू आहे ते जन्मानंतर आपल्याला बघायला मिळतात. म्हणजेच बाळाला जेव्हा दात येतात ते जन्मानंतर आपल्याला बघायला मिळतात. पण अस्थि धातू उपधातू कोणाचा आहे? दंत, अस्थि धातूचा. पण अस्थि धातूची निर्मिती मात्र गर्भावस्थेतच होते. पण त्याचा जो उपधातू आहे दंत त्याची निर्मिती मात्र जन्मानंतर होते. पुढे दुसरा डिफरन्स काय आहे? तर देहधारणामध्ये दोषाएवढेच धातू देखील महत्वाचे आहेत. म्हणजे जसं दोषांचं प्रमाण काही वर खाली झालं तर मनुष्याच्या काय म्हणू शकतो आपण, जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्याच पद्धतीने धातूंना देखील इम्पॉर्टन्स दिलेला आहे. जर धातूंचं काही प्रमाण कमी झालं किंवा धातूंमध्ये काही अतिविकृती झाली तर त्यामध्ये मनुष्याचा मृत्यू देखील होऊ शकतो. जसं की रक्तस्राव, रक्तधातू जर अत्याधिक प्रमाणात शरीरातून बाहेर निघून गेला तर त्या माणसाला किंवा त्या रुग्णाचा मृत्यू होणार आहे. आपल्याला माहिती आहे की जर जास्त ब्लड लॉस झाला, मग कोणत्याही कारणाने काही ऍक्सिडेंट, रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट असेल किंवा काही ट्रॉमा झाला असेल, कोणत्याही कारणाने जर शरीरातून रक्तधातू अत्यधिक प्रमाणात शरीराबाहेर गेला तर त्या व्यक्तीला काय म्हणू शकतो आपण की मृत्यू येऊ शकतो. कारण शरीरातला रक्तधातू कमी होणार आहे. तर इतका इम्पॉर्टन्स या धातूंना दिलेला आहे. पण हे आपल्याला उपधातूंच्या बाबतीत बघायला मिळतं का? तर नाही. रक्तधातूचा उपधातू काय सांगितलेला आहे? सीरा कंडरा किंवा स्तन्य रज हे रसधातूचे उपधातू सांगितले. पण जेव्हा मेनोपॉज, रज म्हणजे काय आहे तर मेन्स्ट्रुअल फ्लो किंवा मेन्सेसच्या वेळेला 3-4 दिवस जे काही रक्तस्राव होणार आहे त्याने त्या व्यक्तींना मृत्यू होणार आहे का? त्या स्त्रीचा मृत्यू होणार आहे का? तर नाही. म्हणजे इथे बेसिक डिफरन्स काय आहे? जर धातूंचा अत्यधिक प्रमाणात शरीरातून धातू जर बाहेर गेले तर मृत्यू होणार आहे. पण उपधातूंचा असा कोणताही रोल नाहीये. कारण रज हे आपल्याला माहिती आहे. जर रज धातूचा क्षय झाला म्हणजेच मेनोपॉज, एक स्टेज येते 45-50 नंतर स्त्रियांना पिरियड्स येत नाही. तर हे जे आहे हे काय आहे तर रज या उपधातूचा क्षय झालेला आहे. पण तरी देखील स्त्रियांचं जे काही लाईफस्पॅन आहे ते कंटिन्यू होणार आहे. तिथे असं होणार आहे का जसं रक्तस्राव झाला की मृत्यू येणार आहेत त्या पद्धतीने जेव्हा रजाचा क्षय होणार आहे किंवा मेनोपॉज येणार आहे त्याच्यानंतर स्त्रियांचा मृत्यू होतो का? आपल्याला असं बघायला मिळतं का? तर नाही. तर हा बेसिक डिफरन्स आहे धातू आणि उपधातूमध्ये. म्हणजे धातू जर शरीरातून अत्यधिक प्रमाणात बाहेर गेले तर मृत्यू येऊ शकतो. पण उपधातूंच्या बाबतीत आपल्याला असं बघायला मिळत नाही. पुढचा भेद किंवा डिफरन्स काय आहे? तर रसापासून शुक्रापर्यंत धातूंची निर्मिती ही क्रमाने होते. आपण ऑलरेडी धातुपोषण न्याय बघितलेले आहेत. क्षीरदधी, केदार कुल्य, खरे कपोत हे सगळे धातुपोषणाचे न्याय आपण बघितलेले आहेत. तर तिथे बघत असताना आपण बघितलं होतं की रस धातूपासून शुक्र धातूपर्यंत एका सिक्वेन्सने धातूंची निर्मिती होते. परंतु हे जे उपधातू आहेत त्यांच्या उत्पत्तीमध्ये मात्र असा क्रम नाहीये. म्हणजे असा सिक्वेन्स उपधातूंच्या निर्मितीमध्ये कुठेही सांगितलेला नाहीये. त्यामुळे त्याला गती विवर्जित्व, गती म्हणजे काय एक सिक्वेन्स किंवा एक क्रम याला छेद देणारं असं हे उपधातूंचं सिक्वेन्स आहे. म्हणजे कोणत्याही सिक्वेन्शियली एका क्रमाने उपधातूंची निर्मिती ही होत नाही. हा बेसिक डिफरन्स आहे. धातूंची निर्मिती ही क्रमाने होते, उपधातूंची निर्मितीसाठी कोणताही क्रम नाहीये. तर हे धातू आणि उपधातू यांच्यातला फरक आहे. तर अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त उपधातू या टॉपिकचं इंट्रोडक्शन बघितलेलं आहे, ज्याच्यामध्ये उपधातू म्हणजे काय, उपधातूंचे संख्या किती आहे, चरकांनुसार कोणते उपधातू आहेत, शारंग संहितेमध्ये कोणते उपधातू सांगितलेले आहेत, या उपधातूंचं ज्ञान असणं का गरजेचं आहे आणि धातू आणि उपधातूमध्ये एक्झॅक्टली डिफरन्स काय आहे, भेद काय आहे, हे आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेला आहे. हा जो टॉपिक आहे हा कदाचित तुम्हाला SAQ साठी विचारला जाऊ शकतो की उपधातूंची व्याख्या, उपधातूंची नावं आणि उपधातूंच्या ज्ञानाचं महत्व वर्णन करा किंवा स्पष्ट करा, असा प्रश्न तुम्हाला SAQ साठी युनिव्हर्सिटी एक्झाम मध्ये किंवा कॉलेजच्या इंटरनल एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो.
आणि जो चरक संहितेमधला श्लोक आहे उपधातूंशी संदर्भात, तो तुम्हाला MCQ साठी कदाचित विचारला जाऊ शकतो. AIPGT सारख्या एक्झाममध्ये तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की शारंगर संहितेनुसार मेद धातूचा उपधातू काय सांगितलेला आहे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या MCQ पॉइंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहेत. तर अशा पद्धतीने उपधातूंचं बेसिक इंट्रोडक्शन हे आपण आजच्या लेक्चरमध्ये कंप्लीट केलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण रसधातूचे जे उपधातू आहेत, स्तन्य आणि रजू याबद्दल डिस्कस करणार आहोत. धन्यवाद.